तर सरकार पक्षकार होण्यासोबतच हत्ती संवर्धनासाठीच्या सर्व सुविधा देखील पुरवणार असल्याचं खासदार धैर्यशील मान यांनी म्हटलंय। तर सरकारच्या आश्वासनावर विश्वास आहे असं मठाधिपतींनी म्हटलंय। याच्यापूर्वी पेटा ही एक पार्टी होती आणि मठ ही एक पार्टी होती, पण आता मठाबरोबर महाराष्ट्र शासन सुद्धा याच्यामध्ये पार्टी होईल। आणि जे पेटाला तक्रारीमध्ये आहे की याच्यासाठी एन्क्लोजर किंवा त्याच्या हेल्थ रिझनसाठी त्यांनी त्या ठिकाणी हाय पॉवर कमिटीकडे मागण्या केल्या होत्या, ह्या सगळ्या फॅसिलिटीज राज्य शासनाच्या वतीनं उभ्या करण्याचा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतलाय की जेणेकरून त्याचं संवर्धन, सांगोपन आणि त्याच्यावर योग्य ते उपचार खऱ्या अर्थानं होण्याच्या दृष्टिकोनातनं ते हा निर्णय झाला। आणि निश्चितच कोर्टामध्ये सुद्धा शासन या पद्धतीचा सुतोवाच करणार आहे। मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की या प्रकरणामध्ये आपण पूर्ण सहयोग प्रदान करू असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता त्यांच्यावरती विश्वास आहे, बघूयात त्यांनी कशा पद्धतीने आपल्याला सहयोग करतील। तर बैठकीमध्ये मुख्यमंत्री नेमके काय म्हणाले बघूया। महादेवी हत्तीण परत आली पाहिजे अशी आपल्या सर्वांची इच्छा आहे। मठानं एक याचिका दाखल करावी, सरकारही याचिका दाखल करेल। हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरसह राज्य सरकार टीम तयार करेल। तिची निगा राखण्यासाठी सरकार आवश्यक सर्व मदत करेल। यानंतर पुढची